राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठी घोषणा जाहीर केली आहे. राज्यातील महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याचा जी.आर. आज राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेची पात्रता आणि निकष काय असणार आहे आपण पुढे बघू. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहेत. एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल. तसेच फक्त 14.2 किलोग्राम वजनाचे गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल. योजनेची कार्यपद्धती नेमकी कशी असेल ते आपण पुढे बघू. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत केले जाते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत गॅस सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन 550 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 850 रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येईल. या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही. दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल. दिनांक 1 जुलै 2024 नंतर विभक्त केल्या जाणाऱ्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व लाभार्थी निवडीसाठी मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्रासाठी एक प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहरासाठी नियंत्रक, शिधा वाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल, तर संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत असेल. या दोन्ही समिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे कुटुंब निश्चित करेल. योजनेतील लाभार्थ्यांची दुर्व्यक्ती होणार नाही यांची काळजी घेतली जाईल. निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित करेल. याशिवाय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्यस्तरीय समिती कार्यरत असणार आहेत.